स्वयंपाक चालू झालेत. काय आज बनवावं? तर आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी. चला तर. पॅन गरम झाला की आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूने रोस्टेड होतपर्यंत आपल्याला चांगल्यापैकी त्याला भाजून घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला लवंगी मिरची सुद्धा भाजून घ्यायची आहे ती पण. चला आता बघूया आपण कशी ती भाजली जाते. बघा बघा, लाल मिरची तर आपली भाजून झाली. आता शेंगदाण्याचं आणि लाल मिरचीचं चांगल्यापैकी आपल्याला कूट करून घ्यायचे. पॅन गरम झाला की आपण त्यामध्ये तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला बटाटे टाकायचे. बटाटे सुद्धा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत चांगल्यापैकी आपल्याला तळून घ्यायचे ते सुद्धा. बटाटे आपले गोल्डन गोल्डन मस्तपैकी तळून झालेत. कढाई तर गरम झाली, त्यामध्ये तेल सुद्धा टाकायचे. तेल टाकल्यानंतर भिजवलेला साबुदाणाने तळलेले बटाटे आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून चांगल्यापैकी